हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत एक सीजनेबल आयटम म्हणजेच कांद्याच्या पातीची रेसिपी। एकदम साधी, सोपी, झटपट होणारी। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं तर एक कढई तापायला ठेवायची आणि त्यात 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचे। कांद्याची पात करतोय आपण, त्यामुळे पातीला तेल सुटतं, म्हणजे जास्त ऍब्सॉर्ब करून घेत नाही, त्यामुळे बेताचंच तेल घालायचंय, जास्तीचं घालायचं नाही, नाही तर ती भाजी ऑइली ऑइली होऊन जाते। तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरं घालायचंय, ते मोहरी घालायची आणि मोहरी तडतडल्यानंतर ना जिरं घालायचंय 1 छोटा चमचा। मोहरी तडतडायला लागली, 1 चमचा भरून जिरं। आता यात फोडणीत थोडीशी हळद, 1 अर्धा चमचा भरून आणि 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण वापरली तरी चालेल, पण मी इथे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल, पण हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची। आणि आता याच्यामध्ये ही जी भिजवलेली मूग डाळ 4 ते 5 तास ती घालून घ्यायची। आणि परतून घ्यायची। भिजवलेली मूग डाळ घातली की ते जे काही तेलाचं तापमान होतं आणि जे आपण त्यात मसाले टाकले होते ते थोडंफार कमी होतं, म्हणजे आपली फोडणी जळत नाही आणि डाळीला पण पूर्ण मसाला कोट होतो। म्हणून डाळ शेवटला नाही घालायची, अशी पहिल्यांदाच घालून घ्यायची मसाल्याबरोबर आणि परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपली जी फोडणी आहे ती आणि जी डाळ आहे ती चांगली परतली गेली आहे, कारण डाळीला कडेने तेल सुटायला लागलंय। आता या स्टेजला आपण कांद्याची पात आहे ती घालून घेणार आहोत। माझ्याकडे 1 जुडी कांद्याची पात होती, जी आपली बाजारात भेटते तेवढी, आणि ती स्वच्छ निसून घ्यायची, कारण काही पातीचा कांदा असतो त्यातली एखादी पात वाळलेली असते, म्हणजे ते स्वच्छ निसून घ्यायची। त्याच्यानंतर असे छोटे छोटे पीस मध्ये कट करायचे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे, कारण कांद्यावर सगळ्यात जास्त कीटकनाशक वगैरे फवारलेले जातात, त्यामुळे धुताना 3 ते 4 वेळा धुवायचे, किंवा एकदम मिठाच्या पाण्यात जरी ठेवली 1-2 तास तरी चालेल। आणि त्यानंतर धुतल्यानंतर अशी पाण्यातून काढताना डायरेक्ट अशीच फोडणीला घालायची नाही, तर ती पिळायची, कारण आतमध्ये पूर्ण असं रिकामं असतं होल सारखं, त्याच्यात पाणी जाऊन बसण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीने पिळून घ्यायची आणि मगच फोडणीत घालायची कांद्याची पात, नाहीतर मग आपली कांद्याच्या पातीला पूर्ण पाणी सुटते आणि भाजी पानसट होते। पाहू शकता आपल्या कांद्याची पात आहे, त्याच्यामध्ये थोडं पण पाण्याचा अंश नाहीये। सगळी कांद्याची पात अशाच पद्धतीने पिळून घालून घ्यायची। आता हे एकत्र करून घ्यायचे। थोडीशी वाफ लागली की कांद्याची पात लगेच खाली बसते, म्हणजे शिजण्याची जी प्रोसेस आहे ते चालू होते। पाहू शकता मगाशी टाकताना तिचं व्हॉल्यूम थोडं जास्त होतं, आता ते कमी कमी झाले आणि ते आणखी कमी होणार आहे, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचंय। जर तुम्हाला पहिल्यांदा मसाल्यात मीठ घालताना अंदाज नाही आला तर शेवटला ज्यावेळेस भाजी शिजली जाते त्यावेळेस घातलं तरी चालेल। तुम्ही पाहू शकता आता आपली जी कांद्याची पात आहे ती डाळ आणि मसाला एकत्र होतोय। जर तुमच्या कांद्याच्या पातीत थोडं जरी पाणी राहिलं तर पाणी सुटेल खूप जास्त, आणि मग ते पूर्ण अशी ओलसर होऊन जाईल भाजी। पाहू शकता आता कांद्याची पात आहे ती पूर्ण शिजलेली आहे, म्हणजे त्याच्याने आपल्याला अंदाज येईल की आता याला मीठ किती लागणार आहे। 1 अर्धा चमचा भरून मीठ घालून घ्यायचंय। मेथीची भाजी, कांद्याची पात किंवा खूप साऱ्या भाज्या असतात की ज्या दिसताना जास्त दिसतात पण शिजल्यानंतर फार कमी होतात, त्यामुळे अशा भाज्यांना मीठ
शेवटलाच घालायचंय, नाही तर मग आपल्या भाज्या एकदा खारट होऊन जातात. आणि आता आपल्या भाजीला एक वाफ काढून घ्यायची, एक झाकण ठेवायचंय आणि 5 ते 4 मिनिटं शिजून द्यायची. झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजून घ्यायचं. एक 5 मिनिटानंतर चेक करायचंय. पाहू शकता आपली भाजी ती शिजली आहे. भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, एक 5-10 मिनिटात शिजून जाते. कारण कांद्याची पात असते, कवळीत असते, त्यामुळे ती लगेच शिजली जाते. त्यामुळे घाई गडबडीत जर कुठली भाजी करायची असेल तर कांद्याची पात खूप सोपा ऑप्शन आहे. याला खूप मसाले वगैरे पण लागत नाही किंवा तयारी लागत नाही, परंतु फक्त कांद्याची पात आहे ती तुमच्याकडे स्वच्छ निसलेली पाहिजे. अशा पद्धतीने तयार आहे आपली गरमागरम कांद्याच्या पातीची साधी सोपी भाजी. आजचा आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.